नमस्कार, जोहार मंडळी. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर स्वागत आहे माझ्या काय नवीन छोट्याशा डेली ब्लॉगमध्ये. तर माझी सकाळची कामं तर सगळी झालेलीच होती आणि आता आमची सगळी तयारी झाली. म्हणजे दुपार होत आलेली होती आणि आता दीक्षूचा टायमिंग झालेला होता स्कूलचा. तर आम्ही तयारी केली आणि आता जायचं होतं दीक्षूला घ्यायला. सो इकडे मी बाबूला पावडर वगैरे लावायला घेतला होता. तर तो हातात मागत होता, त्याला लावायचं होतं म्हणून. तेल लावते तर त्याला ते तेल पण त्याच्या हातात पाहिजे म्हणून तो हट्ट करत बसलेला. म्हणजे माझ्या हातात दे, मी लावतो म्हणून असं चाललेलं होतं. तर आता दीक्षूचा टायमिंग झालेला होता तर मला तिला घ्यायला जायचं होतं. तर आम्ही तयारी करून घेतली आणि आमची दोघांची अशी थोडा वेळ मस्ती चालली होती. तर व्हिडिओ पूर्ण पहा, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही नक्की करा. तर दीक्षू पण आलेली होती आणि आता मी धुतलेले कपडे मला नेऊन टाकायचे होते गच्चीला. तर पाऊस पण सुरू झालेला आहे आणि वातावरण बघू शकता, खूप छान वाटत आहे. आजूबाजूचं वातावरण, फुलं फुललेली झाडं आणि एकदम भारी वाटतं आहे वातावरण बघून. पाऊस सुरू असल्यामुळे कपडे वाळताना हे थोडी कसरतच होते, पण पाऊस पडतोय म्हटल्यावर वातावरण मात्र एकदम छान मस्त झालं आहे. मग आज मी एक काम करायचं ठरवलं होतं. काही दिवसापूर्वी मी बाजारातून 3 कुंड्या घेऊन आलेले होते आणि त्यामध्ये झाडं लावायची होती. तर आज माती भरून ठेवायची होती. तर माझे इकडे सगळे कपडे टाकून झालेले होते आणि आता मला काम घ्यायचं होतं इकडे दुसरं. तर बाबूची इकडे मस्ती चाललेली होती, बघू शकता. तर ही माती मी गावाकडूनच आणलेली होती. तर ती आता भरून घ्यायची होती. पण आत्ता ती मातीसुद्धा संपलेली आहे. म्हणजे झाड लावायची इच्छा तर आहेच, पण त्यासाठी आधी मातीची व्यवस्था करावी लागेल. तर जेवढी आहे तेवढी मी कुंड्यांना भरून घेईन आणि आता मग नंतर लागेल तेव्हा मग घेऊन येईन. आज झाडं लावणार नव्हते, पण निदान कुंड्यांमध्ये माती तरी भरून ठेवते म्हणून म्हटलं चला भरूया. म्हणून 3ही कुंड्या घेऊन बसले आणि त्यामध्ये माती भरायला सुरुवात केली आहे. आणि माझे इकडे काम सुरू होतं आणि तिकडे आरूची मस्ती सुरू होती. आरूला कुंडी दिसली आणि त्यामध्ये काय चाललं हे बघायचं होतं त्याला. आणि मुलं घरात असली की आपण कितीही कामाचं प्लॅनिंग केलं तरी त्यांच्यासाठी वेळ द्यावाच लागतो. पण खरं सांगायचं तर त्यांची हीच मस्ती आपल्याला नंतर खूप आठवते. तर माझे इकडे माती भरणं चाललं होतं आणि बाबूची मस्तीही चालली होती. तर मी मातीसोबतच म्हणजे खत पण घेऊन आलेली होती. शेणखत असतं ते घेऊन आलेली होती. तर मिक्स करून घेतलं आणि ते भरून घेतलं. मग 3ही कुंड्यांना थोडं थोडं करून, थोडीशी माती होती तर ती मी 3ही कुंड्यांना भरून घेतली. आता काय सगळी माती संपलेली आहे म्हटलं, पण नंतर पाहिजे तेव्हा मग मी परत घेऊन येईन पाहिजे तेव्हा. त्याच्यानंतर इथं मुलं खेळायला लागली होती सगळ्या गाड्या घेऊन. कुंड्या भरून आणलेल्या होत्या तर त्याला मी आता फक्त ती माती भिजवून घेतली आणि त्याच्यात नंतर झाड लावायचं होतं मला. तर मी त्याच्यात फक्त पाणी टाकून दिलं. त्याच्यानंतर माझं एक काम होतं ते म्हणजे माझं हे दळण साफ करायचं. तर काही दिवसापासून ते काम राहूनच गेलं. पीठ संपून गेला तरी पण मला ते दळण साफ करता आलं नाही आणि पाऊस पण खूप होता त्याच्यासाठी मग ते बाहेरही नेता आलं नाही. आपण घरात एखादं काम करायला घेतो आणि तेवढ्यात आपलं दुसरं काम निघतं. मग आपलं पहिलं काम तसंच राहून जातं आणि कसं करत करत कामाची छोटीशी यादीच तयार होत असते. तर माझ्यासोबत तर नेहमीच असं होतं. एक काम पूर्ण करायला घेतलं की दुसरं काहीतरी समोर येतंच. मग ते करायला लागलं की पहिलं काम राहूनच जातं. म्हणून आज वेळ मिळाला आहे म्हटलं दळण साफ करून घेऊया आणि
ते दळायला नेऊन ठेवूया. घरातली कामं अशीच असतात, एक काम पूर्ण झालं की दुसरं तयारच असतं, पण सगळी कामं करताना दिवस कधी कशा निघून जातो काही कळतच नाही. मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केली. आज संध्याकाळी मी चना बटाटा रस्सा भाजी बनवणार होती. सगळ्यात आधी तर मी त्याला फोडणी देऊन घेतली आणि त्याच्यानंतर मग मला आधी बटाटे शिजवून घ्यायचे होते. तर चना भाजी बनवताना आपण सोबत जर शिजवले तर मग भाजी काळी होते, म्हणजे बटाटे पण आहेत ते काळे पडतात आणि भाजी पण दिसायला चांगली वाटत नाही आणि खायला हे थोडंसं वेगळंच वाटतं. सो मी बटाटे आधीही शिजवून घेते. तर कांदा टोमॅटो वगैरे सगळं फोडणीला टाकलं. त्याच्यानंतर या पद्धतीने आधी बटाटे शिजवून घ्यायचे आणि चणे मी आधीच शिजवून घेतलेले होते, कुकरला लावलेले. तर ते शिजवलेले चणे मी बटाटे शिजल्यानंतर मग टाकून दिले त्याच्यात आणि या पद्धतीने मग भाजी बनवली तर खूप छान वाटते, म्हणजे लागते पण मस्त. आणि मला पाहिजे त्या पद्धतीने तेवढं पाणी टाकलं आणि नंतर मग मस्त उकळी आणून घेतली आणि बटाटे व्यवस्थित शिजवून घेतले. म्हणजे चणे आणि बटाटे एकजीव केल्यानंतर मग थोडासा जाड रस्सा झाला की चांगली वाटते भाजी. तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते स्वयंपाकाची, प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतं. चण्याची भाजी या पद्धतीने केली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझी चण्याची भाजी रेडी झालेली आहे आणि त्याच्यात मी जो मसाला टाकते, गरम मसाला वगैरे, तो शेवटी टाकते. म्हणजे मस्त उकळी आल्यानंतर मग मसाला टाकला. मसाला शेवटी टाकल्यानंतर म्हणजे चव चांगली लागते असं म्हणतात, म्हणून मी मसाला शेवटी टाकते. मस्त माझी इकडे चना रस्सा भाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, असा होता माझा आजचा छोटासा डेली ब्लॉग. सकाळची घरची कामं, आरूसोबतची मस्ती, गच्चीवर कपडे टाकणं, पावसाचं सुंदर वातावरण, असा साधासा सिंपलसा माझा हा दिवस गेला. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला बाय, भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.